हॅलो हाय नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आज मला डायनिंग टेबल रिसेट करायचा होता म्हणून सकाळी थोडं लवकरच उठले. सकाळची कामं पटापट आवरली. मुलं शाळेत गेली आणि कामाला लागली. आधी डायनिंग टेबल रिकामा केला. सर्व वस्तू स्वच्छ करायला घेतली. डायनिंग टेबलची कवर पण चेंज करायची होती म्हणून ती पण आधी काढून घेतली. डायनिंग टेबल पूर्णपणे रिकामा करून त्यावरच्या सर्व वस्तू स्वच्छ करायसाठी घेतल्या. तसं तर रोज जेवणानंतर टेबल क्लीन केला जातो, पण डीप क्लीन करायचं म्हटलं की वेळ हा लागतोच. सर्व वस्तू आधी एक एक करून स्वच्छ धुतल्या. मुलं स्कूलमधून यायच्या आधी मला हे काम पूर्ण करायचं होतं. मुलं घरी आली की त्यांना वेळ द्यावा लागतो. माझा छोटा मुलगा स्कूलमधून आला की त्याचा ड्रेस चेंज करणे, त्याला जीव घालणे आणि त्याला झोपवणे या गोष्टींमध्ये माझा बराच वेळ निघून जातो. नंतर राहिलेली कामं करायचं म्हटलं की कंटाळा येतो. सर्व वस्तू छान क्लीन करून घेतल्या. नंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतल्या आणि फॅन खाली सुकायला ठेवल्या. डायनिंग एरिया सुद्धा क्लीन करायचा बाकी होता. नंतर डायनिंग एरिया छान पुसून क्लीन केला. नंतर डायनिंग टेबल स्क्रब करून स्वच्छ कापडाने पुसला. डायनिंग एरिया पूर्ण क्लीन झालेला होता. आधी तर न्यू टेबल कवर सेट केली, त्यामुळे खूप फ्रेश वाटत होते. नंतर क्लीन केलेल्या सर्व एक एक वस्तू टेबलवर सेट करायला सुरुवात केली. सर्व वस्तू त्याच होत्या, पण काही वस्तूंची जागा चेंज केली. थोडासा बदल केला की मनाला फ्रेश वाटतं. वस्तू त्याच असतात, पण छोट्याशा बदलामुळे मनाला आनंद देतात. काही दिवस का होईना मनाला फ्रेश वाटते. घरात काही बदल केले की मुलांच्या लगेच लक्षात येतात. तो छोटासा बदल असला तरी मुलं शाळेतून आली आणि केलेला बदल लगेच लक्षात आला आणि आई ही किती छान दिसत आहे असं म्हणून माझ्या छोट्या मुलाने मला मिठी मारली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मला मिळालेलं समाधान. तर असा होता माझा आजचा दिवस. आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुख, शांती आणि समाधानाचा राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.